आता पुसेगावचं हिंद केसरीचं एक मानाचं मैदान येते. हो. 2-3 दिवसच राहिले. हो हो मग त्याच्यासाठी काय नियोजनासाठी काय हा कॉलेजचे टॉपचे नंदी आहेत हा आणि तुम्ही त्यांचं नियोजन केलंय आणि त्या नियोजनानंतर त्या नंदीने गुलाल केलंय असे नावानिशी आम्हाला थोडंसं सांगा. दादा तुम्हाला नियोजनाचा बादशाह या नावानं ओळखलं जातं अखंड महाराष्ट्रभर किंवा देशभर. तर आम्हाला पहिल्यांदा सांगा हे नियोजन काय असतं? म्हणजे एक बादशाह म्हणजे काय म्हणतो पडद्यामागचा सूत्रधार किंवा हिरो म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. प्रेक्षकांना सांगा की नियोजन काय किंवा आणि जिथं कमी तिथं मी असं माझं एक दृढ समीकरण वाक्य झालंय. समीकरण झालंय की जे एखादा समजा गरीब माझ्यापाशी आलाय की बाबा नाही मला गट सुद्धा सापडेना तर मी त्याला 100% मदत करतो. तुमच्या शब्दाला म्हणजे जिथं जिथं तुम्ही आता पहिरे करता किंवा नियोजन करता तिथं तुमचा शब्द मान्य करतेत का? कधी ठरवलं तुम्ही की नाही आता 2 तुमच्या पुढे पर्याय होता तुम्ही सांगताय ऑफर आले शिक्षक आणि हा नाद का कसं? दादांचा मथुर असेल आता तुम्ही 3 गाड्याचं नियोजन केलंय मी. नमस्कार. तर मी सध्या आहे लेंगरे तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी. मित्रांनो अनेक मैदान आपण बघतो, अनेक मोठी शर्यती आपण बघतो आणि त्यांचं ज्यावेळी आपण बघत असतो त्यावेळी आपण अनेक मुलाखती पण आपण बघतो. मैदान घेतल्या किंवा गुलाल मिळाल्यानंतर. तर त्यावेळी आपण बघतो तर आपण नियोजनाविषयी विचारतो त्या मालकांना. त्यावेळी ते म्हणत असतात की मी नाही नियोजन करत, आमची टीम करते. खऱ्या अर्थानं एखादं यश मिळतं त्याच्या पाठीमागचं नियोजन पण तेवढं चांगल्या पद्धतीने होणं महत्वाचं असतं तरच त्याच्यामध्ये यश मिळत असतं. तर पूर्ण महाराष्ट्रभरात तुम्हाला लक्षात आलंच असेल लेंगरे म्हटले की प्रत्येक बैलगाडा शौकीन आहे त्यांच्या लक्षात आलं असेल मी कुणाची आज मुलाखत घेणार आहे. खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्रभर ज्यांना नियोजनाचा बादशाह म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे सागर मदने दादा लेंगरे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. त्यांना नियोजनाचा बादशाह का म्हटलं जातं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे त्यांचा आजपर्यंतचा प्रवास बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये येण्याचा प्रवास येण्या अगोदरचं काही गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बघूया दादा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगता येते. नमस्कार दादा. बऱ्याच दिवसांपासून दादांची बाईट घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय पण दादा पण त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहेत त्याच्यामुळे आम्हाला आजची वेळ मिळाली. पहिल्यांदा तर दादा तुम्ही वेळ दिला त्याबद्दल सुरुवातीलाच मी तुमचं आभार मानते. तर दादा सुरुवातीला तर तुमचं नाव सांगा आणि तुमचं शिक्षण सांगा. माझं संपूर्ण नाव सागर शशिकांत मदने. माझं HSC D.Ed झालंय. D.Ed झालेलं आहे. बघू शकता दादांनी त्यांचं शिक्षण सांगितलं की D.Ed झालेलं आहे दादांचं. मग या क्षेत्राकडे कसं वळालात बैलगाडी शर्यत क्षेत्र? लहानपणीच नाद होता म्हणजे अगदी 3री-4थी पासूनच मला छंद होता बैलगाडी शर्यतीचा आणि हे सगळं म्हणजे एज्युकेशन बघतच हा नाद जोपासला जात होता माझ्याकडून आणि त्यानंतर क्वालिफाय झालो आणि रत्नागिरी जिल्ह्यात मी 3रा आलो D.Edच्या ह्याच्यात एक्झाममध्ये. पण सगळं करत हा नाद मला म्हणजे हेच करत गेला डीपमध्ये घेत गेला आणि मी या करिअरकडे वळलो. दादांचं आवर्जून कौतुक यासाठी की अनेक आता बैलगाडी क्षेत्र बघितलं की अनेक लहान मुलं येतात ते शाळेचं क्षेत्र पूर्ण बाजूला सोडून सारून त्या शर्यत क्षेत्रामध्ये येताना दिसन. दादा सांगतात की त्यांनी D.Ed केलं आणि आता सांगितल्याप्रमाणे 3रा क्रमांक त्यांनी रत्नागिरीमध्ये मिळवला. दादा तुम्ही काय सांगाल ह्या पिढीला जे शाळेला पूर्ण दुर्लक्षित करतात आणि या क्षेत्रामध्ये उतरतात किंवा येतात? आताची पिढी तुम्ही बघता त्या ठिकाणी. आता तुम्ही बघू शकता की या 2-3 वर्षाच्या ह्याच्या कालावधीत एवढी तरुण पिढी उतरल्या या म्हणजे ह्याच्याकडे या क्षेत्राकडे की बिहाया. फक्त मला सांगायचं एवढंच आहे की त्या तरुणांना की आपलं काम जोपासून आपलं एज्युकेशन जोपासून सगळं करा. फक्त आपलं जे काही शिक्षण आहे ते पूर्ण करा आणि नंतरच हा छंद जोपासा. दादा तुमचं काय म्हणजे अगोदर काय नंदी होते का? कशी काय तुम्हाला आवड म्हणजे कुणासोबत जायचा तुम्ही? कसं काय लहानपणापासून म्हणताय तुम्ही तर? नाही आमच्या गावची लेंगऱ्याची नंदी खूप पाळायची पहिल्यापासून. कोणकोणते होते? मला तसा नाद लागला मला आमच्या गावचे लेंगऱ्याचे विलास शिंदे लेंगरे त्यांचा पिंट्या म्हणून एक बैल पळत होता आणि त्यावेळी तुमचं वय किती होतं? त्यावेळेला मी साधारणतः 7वी ते 8वीत असत. त्यावेळेला तो बैल पूर्ण फॉर्म मध्ये पळत होता. त्यावेळेला मीडिया नव्हती त्यामुळे त्या गोष्टी हायलाइट होत नव्हत्या आणि त्या बैलाची पूर्ण महाराष्ट्रभर क्रेज असायची. तो बैल गेला की 1 नंबर करून यायचा आणि त्या बैलापासून मला नाद लागला. म्हणजे तुम्ही जायचं प्रत्येक मैदानात? नाही मी नव्हतो जात पण पूर्ण गाव त्या बैलाच्या पाठीमागे असायचं आणि त्या बैलाला बघतच मला नाद लागला.
म्हणजे सुरुवात इथून झाली खऱ्या हा अर्थानं. त्या बैलापासून सुरुवात झाली. मग आता शिक्षण करत होता, मग हे कसं करायचं दोन्ही पण? शिक्षणाकडे तर लक्ष दिलं पाहिजे, मग हे हो. नाद कसं करायचं? सगळ्या गोष्टी मी हँडल करायचो. शिक्षण पण करायचं म्हणजे त्या अभ्यासाला वेळ पण द्यायचो आणि त्या गोष्टीकडे पण वेळ द्यायचो. मग दादा तुम्ही डी.एड केलंय म्हटल्यावर तुम्ही म्हणजे शिक्षक ह्या हा फील्डमध्ये पण उतरू शकला असता. 100% मग मला हे जॉब तुमची पण आवड कशी काय? एवढं मला म्हणजे जॉब पण लागला असता आणि हे पण झालं असतं. मला ऑफर पण आलेली तसं समोरून. पण मला नाही का त्या ह्याच्यात म्हणजे शिक्षक म्हणून मी गेलो असतो, तर मला हा छंद जोपासता आला नसता. आणि त्या टर्निंग पॉईंटला मी हा निर्णय घेतला, की नाही मला माझा छंद जोपासायचा आहे आणि मी या क्षेत्राकडे वळणार आहे. त्यामुळे कधी मी ठरवलं तुम्ही की नाही आता दोन तुमच्या पुढे पर्याय होता, तुम्ही सांगताय ऑफर आले शिक्षक हं. आणि हा नाद. कसं ठरवलं? खूप चलबिचल झाली हो, असेल. कारण आता बघताय ह्या नोकरीचं पण किती अवघड आहे. प्रत्येक गोष्ट म्हणजे बरोबर आहे. मग कसं तुम्ही निर्णय घेताना काय काय विचार केला नाही मी भविष्याचा? ठरवलं होतं, लहानपणीच ठरवलं होतं, की आपल्याला हा छंद जोपासायचा आहे आणि मला नाही का खिलार जनावरांची खूप आवड आहे हं, लहानपणापासूनच. हं. आणि मी मनाशी ठाम केलं होतं, की नाही आपल्याला नंदीचं हे करायचंय म्हणून सेवा करायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्यावेळी हो, निर्णय घेतला घेतला होता. दोन्हीपैकी एक. हां. मग घरातल्यांचं काय मत आलं तुमचा नाही, निर्णय घेताना? नाही मला घरातले खूप सपोर्ट करतात हं, कुठल्याही गोष्टीतच. त्यामुळे घरातल्यांची काही अडचण नव्हती. हं. तू करेल ती करू दिशा. बरोबर आहे. मग तुम्ही स्वतः अशी नंदी आता हे तुमचेच आहेत सगळे? हो, सगळे नंदी माझेच आहेत. मग ते पहिल्यापासूनच हो, तुम्ही पहिल्यापासून माझ्यापाशी हं, जवळ नंदी येतात, जातात. हं. त्यामुळे म्हणजे कोणकोणते हे सांभाळायला असतात का हे तुमचे आहेत? हा सोनू पठारेंचा गणा आहे वडकीचा. तो हां, आत्ताच हां, हां. आणलाय 15 दिवस झालं. बाकी ते 3 नंदी माझेच आहेत. आता ते 2 वासरं पण घेतलेत लाख-लाख रुपयाला 2. हं, काय नाव आहे त्यांची ह्या दोन्हींची? त्याचं हरणे आणि एकाचं सुंदर. मग हे पुढं मैदानासाठी तयार करता का तयार करून मैदानासाठी. विकता असं करता? काय हां, करता? विकतो पण आणि हे पण करतो. म्हणजे पुढं असं तुम्ही तयार केलंय हो. का असं शक्यतो म्हणजे आता 2-3 तुम वासरं मी विकले चांगल्या पैशाला हं. आणि ते घडलीत पण पुढे जाऊन. म्हणजे कोणते? असं कोणते? आत्ता मध्यंतरी अंदाजपण एक आपल्या रेटऱ्याच्या एक खोणी दिला हां. 5,55,000 रुपयाला. हं. मला वाटते महादमुडीच्या मैदानात तो राहिला होता आमच्या इथल्या लेंगऱ्यातल्या बुयालबरोबर. हं, हं, हं. आणि त्यानंतर त्यांनी घरी आले आप्पा आणि मला म्हणले मला वासरू पाहिजे. हां. तर त्यांना मी ते वासरू दिले. ते आता त्यांच्याकडे चांगले पळते वासरू. अजून कोणते आणखी? नंतर आपल्या गौतम भाईने एक वासरू दिलेलं हं. तुफान म्हणून. हां, हां, हां. ते पण 4/24ला हं. त्यावेळेला ते त्यांनी पण घेऊन गेलेले. असे 2-3 वासरं दिली. जास्त म्हणजे विकायचं असं काही हां. डोक्यात नसतं. पण एखाद्याला नाही का घरी आल्यानंतर त्याची नाही कसं म्हणायचं? त्यामुळं मी 2-3 वासरं विकलेत. म्हणजे तुम्हाला विकायचं असं नसते, पण एखादं हां, आलं तर काय करणार हां, असं बरोबर. तुमचं म्हणून मत तशी असते. मी 2-3 वासरं विकलीत. आणि मैदानामध्ये एम.एम. नानांच्या राजासोबत तुमचं हो. नाव कायमच ऐकायला मिळतं. हे कसं नातं आहे राजासोबतचं तुमचं? नाही त्या बैलाबद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे. कारण की म्हणजे तो बैल खूप काळजातला आहे. त्यामुळे त्या बैलाचं म्हणजे संपूर्ण नियोजनाचं पायरा असो किंवा सगळ्या गोष्टी कुठल्या मैदानात पळवायचा, काय करायचं ते सगळ्या गोष्टी मी बघत असतोय आणि आमची सर्व टीम बघत असते. आणि मला वाटते तो नानांचा बैल दुसरा होता 2 दाती. तेव्हापासून मी त्याचं नियोजन करतोय. ते आतापर्यंत चालूच आहे. म्हणजे तेव्हापासून तुम्ही नियोजन हां. करताय. आता त्याच विषयाकडे आता येऊयात. दादा तुम्हाला नियोजनाचा बादशाह या नावानं ओळखलं जातं अखंड महाराष्ट्रभर किंवा देशभर. तर आम्हाला पहिल्यांदा सांगा हे नियोजन काय असतं? म्हणजे एक बादशाह म्हणजे एक काय म्हणतो पडद्यामागचा सूत्रधार किंवा हिरो म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. प्रेक्षकांना सांगा की नियोजन काय किंवा कशा पद्धतीनं असतं हे काय असतं? अ, तसं माझं वय म्हणजे खूप लहान आहे. म्हणजे सगळ्यांपेक्षा मी अनुभवाने किंवा सगळ्या गोष्टींनी लहान आहे. पण नाही का एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना, नाही की आपल्याला हे करायचं आहे. ते मी करून दाखवतो. म्हणजे आणि पहिल्यापासून स्वभाव आहे पहिल्यापासून तुमचा. स्वभावाचा आपला तसं आणि मी करतो ते. त्यामुळे मला ते नाही का असं म्हणजे आत्मसात होतं माझ्या डोक्याला, की पण नाही का ह्या बैलाला हा बैल घातला हं. आणि ह्या मैदानात गाडी पळवली, तर ती राहू शकते. आणि ज्यावेळेला मला खात्री होती, त्यावेळेला मी ते करतो आणि ते घडतंच. आणि हे नियोजन करत असताना म्हणजे तुम्ही सांगितलं की प्रत्येक नंदी बघायचा, पैरा करायचा. कोणकोणते मोठे नंदींचं पैरं केलेत आणि तुम्हाला म्हणजे गुलाल दिसलाय म्हणजे रिझल्ट आलाय त्याच्यातून असं? सगळ्या बैलांचे एखादं म्हणजे सांगाल का तुम्ही? जर तुम्हाला सांगू शकत असाल अ, तर? आता माझ्याकडे एक बैल होता. हं. तो स्वर्गवासी झाला. हां. पालेबद्दूरचा सुंदर म्हणून होता. हां, हां. तो जो माझ्याजवळ आला हं. आणि त्यानंतर त्या बैलाचं वय खूप होतं. हं. माझ्याजवळ आला. मी बैल तो महिनाभर इथं थांबवून
त्याचं नाही का योग्य फिटनेसचं वगैरे सगळं व्यायाम म्हणजे वगैरे तुमच्या करून पाशी घेतला. दिलेला त्यांनी. हा दिलेला. हं. आणि पूर्ण बैल म्हणजे मुंबईमध्ये रिवर्स होता पूर्ण, हा. म्हणजे पूर्ण थांबलेला बैल. हा. मग मी आणला घरी, त्यानंतर त्याच्यावरती मी मेहनत घेतली 1 महिनाभर. कशा आणि पद्धतीची मेहनत म्हणजे हेच नक्की? म्हणजे आपले वातावरण त्याला सूट झालं इकडचं माझ्या आहारात जवळचं, बदल केला? आहारात बदल म्हणा किंवा व्यायाम म्हणा, हा हा. त्याची कसरत करून घेतली. हं. आणि त्यानंतर म्हणजे मी त्याला आमच्या सख्या मामापाशी जास्त मानतो, तो आमचा सचिन मामा पिंपुड्याचा. हं, हं. त्याच्या जवळ एक बागड म्हणून बैल होता, आता पण पोहतोय बघा तो. हा. त्यावेळेला तो नवीन नाही का 11 का 12 लाख रुपयाला त्याची खरेदी झालेली. हं. त्या बैलाला सुरुवातीला 7 ते 8 मैदान गुलाल लागत नव्हता. हा. मग त्याने मला फोन खरेदी केला. केल्यानंतर खरेदी केल्यानंतर गुलाल लागत नव्हता, गट काढत होता, सेमीला मारत होता. मग त्यानंतर मला गोट्या पैलवान माऊली आणि सचिन मामाने फोन केला की खाली भिगवणच्या साईडला एक मैदान होतं मोठं आणि तिथं गाडी हाणायची, मला तुमचा बैल द्या. त्यावेळेला मी सुरुवातीला तो माझ्याजवळ बैल असताना मी त्यांना दिला. मला म्हणजे असं पुढं दिसलं की नाही का काहीतरी घडेल म्हणून या गाडीचं, कारण तो बैल चांगला पोहतोय, आपला बैल पण चांगला पोहतोय, घडेल म्हणून मी म्हणलं चालतं ठीक आहे, घेऊन येतो बैल. तिथे बैलाने गट काढला, शेमी पण काढला आणि 2 नंबर करून दिला मोठ्या मैदानात. त्यांना एवढी खुशी झाली की बोलायचं म्हणजे काम नाही. एवढ्या दिवस राहत नव्हतं हा आणि तुमचं ते हा तुम्ही नियोजन केलं आणि ते हा झालं. अजून असं कुठलं नियोजन सांगाल? भरपूर नियोजन केलेत मी प्रत्येक बैलाचे. आता परवाच नवीन उदाहरण द्यायचं झालं तर आपण वडकीत आम्ही आमची पूर्ण टीम म्हणजे पृथ्वीराज खोटवड असतील, आपले दैवत असतील, दैवत गोवेकर, आम्ही दोघा तिघांनी मिळून ते यायचं प्रभूचं नियोजन केलं. आपल्या ह्याच्याबरोबर नाणेगावच्या लक्षाबरोबर. ती पण गाडी आम्हाला माहिती होती गाडी राहणार 100%. ती एक गाडी राहिली आणि आमच्या राजाची गाडी, राजा आणि वजीर शाकीर भाईंचा, त्या गाड्या 2 गाड्या आम्ही नियोजन करून ठेवल्या आणि राहिल्या पण गाड्या. आता कसं कळतं हो तुम्हाला की कुठला नंदी कुठल्या सोबत फिट बसणार आणि गुलाल करून नाही देणार? म्हणजे कसं आत्ताच्या लोकांना जर एक संदेश द्यायचा झाला ना तर मी सांगू इच्छितो की तुम्ही पहिल्यांदा ज्या वेळेला नियोजन करताना त्यावेळेला नियोजन करताना पहिल्यांदा मैदान बघा की बाबा आपण मैदानात जे मैदान खेळणार आहे ते किती पल्ल्याचं आहे, किंवा ते मातीचं आहे का काटणाचं आहे, किंवा त्याची पार्श्वभूमी काय त्या मैदानाची, ते पूर्ण विचारात घ्या आणि त्यानंतर तुम्ही पायऱ्या करा. जर मैदानात जर मातीचा तुमचा बैल मातीचा पाहणार असेल तर तुम्ही कटणाला नियोजन करू नका, ते टाळा. आणि जर कटणार असेल तर मातीत पोहू नका. हे पहिल्यांदा तुम्ही डोक्यात घ्या आणि त्यानंतर तुम्ही ते पायऱ्याचं म्हणजे हे करा, निश्चित करा पायरा आपला, म्हणजे कुठल्या बैलाला कुठला बैल घातल्यानंतर काय करू शकतं आणि त्यानंतर तुम्ही खेळा, तुम्हाला 100% यश मिळेल. दादा आता मैदानात गुलाल मिळतो मोठमोठ्या, तर हे पहिऱ्यावरच सगळं असतं. हा पायऱ्यावर डिपेंड असतं. आणि जर पहिरा चुकला तर तर गडबड होते 100% का? गडबड होणार. आणि त्यात कसं असतं किती पण नंदी पळणार असला तरी पण? 100%. आणि त्यात कसं असतं सगळ्या गोष्टी तुमच्या जुळून आल्या पाहिजेत. म्हणजे असं नाही की तुमचा पायरा आज टॉपचा आहे, तुमचा पायरा टॉपचा असून पण तुम्हाला जर सुट्टी मेकरने जर नाही का बैल वेळेवर सोडला नाही बरोबर. तर तिथे पण तुमची चूक होऊ शकते, किंवा ड्रायव्हरची गफलत झाली ड्रायव्हरकडून, तरी पण तुमचं हे होऊ शकतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी तंतोतंत जुळून आल्या पाहिजेत. तुमचा ड्रायव्हर चांगला पाहिजे, तुमचा पहिरेकरी चांगला पाहिजे, तुमचा सोडणार चांगला पाहिजे, आणि त्यात प्लस ते सगळं 90% आणि 10% तुमचं लक पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळे ते ह्या सगळ्या जुळून आलं गोष्टी सगळ्या गोष्टी जुळून आल्या की तुम्हाला यश हे 100% मिळतं. आता नियोजन दादा तुम्ही नंदींचं करता त्यावेळी ड्रायव्हरच्या बद्दल पण तुम्ही सांगता का त्यांना हा 100% ड्रायव्हर असू हो, देत हो, म्हणून? हो. मग तुमच्या शब्दाला म्हणजे जिथं जिथं तुम्ही आता पहिरे करता किंवा नियोजन करता तिथं तुमचा शब्द मान्य करतेत का? म्हणजे नाही, काय होतं थोडंफार होतं असं काय? थोडंफार असं. असं कसं असतं, आता पहिला विषय वेगळा होता. पहिल्या पूर्वीचं काळ असा होता की सगळ्या गोष्टी ड्रायव्हर करायचा. म्हणजे की ड्रायव्हरने सगळं करायचं, पहिला ड्रायव्हरने करायचा, कुठल्या मैदानात काय करायचं ते ड्रायव्हरने करायचं. आता असा विषय झालाय की प्रत्येक बैलाच्या पाठीमागे एक नियोजन करत आहे. बरोबर. कारण बरेच जण म्हणतात की मालक सुद्धा सांगतात म्हणजे नाही नाही, आमची टीम म्हणजे सांगतात पाठीमागचे नियोजन आता करतात. सद्यस्थिती अशी आहे की मालकाचं एकच काम आहे की बैल धुवायचा, भरायचा आणि मैदानात घेऊन जायचा. ते नियोजन करणार सांगतो की आज आपल्याला उद्या हे मैदान करायचं आहे आणि कुठला बैल घातलाय, काय करणार आहे, ते सगळं नियोजन करतो. त्यामुळे आता प्रत्येक बैलाच्या पाठीमागे एक नियोजन करत आहे आणि तो सगळं करतो. तुम्हाला तर याच्यामधला बादशाह म्हणतात. तर कसं काय हे म्हणजे कसं काय सगळेजण तुमच्यावर विश्वास ठेवतात? नाही, माझा स्वभाव पहिल्यापासून तसा आहे की नाही का, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात माझी कुणाची दुश्मनी नाही, की असं नाही की माझा हा वैरी आहे किंवा हा वैमनस्य, माझं कुठंच नाही. मी सगळ्यांबरोबर हसत खेळत असतो आणि जिथं कमी तिथं मी, असं माझं एक एक दृढ वाक्य आहे, समीकरण झालंय की जे एखादा समजा गरीब माझ्यापाशी आलाय की बाबा नाही मला गट सुद्धा सापडे ना, तर मी त्याला 100% मदत करतो. एखाद्याला मोठ्या माणसाला मदत करणार नाही, पण मी गरीबाला हमखास मदत करतो. हे कशासाठी म्हणजे नाही, ते मला म्हणजे असं वाटतं अंतःकरणाने की नाही का त्याला कोण नाही, आपण त्याच्या जवळ जावं,
त्याला एखादा सुट्टी मेकर बघून द्यावा, एखादा त्याला ड्रायव्हर बघून द्यावा. आणि दादा नंदी एखाद्याचा पळणारा जरी असला तर ह्या नियोजनामध्ये जर चूक झाली तर तुम्ही सांगताय आता मगापासून सांगताय की गुलाल नाही भेटत, बरोबर. तर त्यांना पण काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने हे सगळं नाही तेच की काही गोष्टी अशा आहेत की म्हणजे काय काय वायदी तुम्ही बघा. प्रकार दादा हा खूप आलाय हो त्याच्यामुळं. काय झाले आता ह्यात म्हणजे एवढी क्रेज झाल्या ह्या क्षेत्रात की भरपूर क्रेज झाल्या. पण मला एवढं सांगायचं आहे की शेतकऱ्यांनी की आपली जर परिस्थिती नसेल तर तुम्ही तयार करा, म्हणजे खूण तयार करा आणि जर तुम्हाला योग्य किंमत येत असेल तर तुम्ही 100% ती खूण देऊन टाका आणि 4 पैसे कमवा. हाच मला मोलाचा सल्ला द्यायचा शेतकऱ्यांना. कारण काय आज आपली परिस्थिती नाही. आज तुम्ही एखादा मैदानाचा जर खर्च बघितला तर 7-8 हजाराच्या घरातला खर्च आहे, म्हणजे किरकोळ खर्च. तुमचा गाडी नोंदवण्यापासून ते टेम्पो भाडे सगळं ड्रायव्हर व्यतिरिक्त. मग एक दिवसाचा खर्च तुमचा 7,000 असेल तर तुम्हाला जर गुलाल सापडत नसेल महिना 2 महिने 3 महिने तर ते नाही का कर्जबाजारी होणार. त्यापेक्षा तुम्ही ट्रेन करा खोंडाला, आपल्या वासराला ट्रेन करा, त्याला चांगला खुराक घालून ट्रेन करून ते जर 4 पैसे जर येत असेल चांगले तर 100% विकून टाका. पण बऱ्याचदा काय होतं की एखाद्या शेतकऱ्याच्या घरी एखादा नंदी आला, मग त्याने थोडं सुरुवातीला गुलाल मिळवून दिला आणि थोडं गॅप पडला नंतर गुलालामध्ये, आणि तर शेतकरी सहजासहजी म्हणजे द्यायला तयार होत नाही किंवा त्यांची मानसिकता राहत नाही की राहत नाही. बरोबर म्हणजे आहे. एवढं नाव कमवून दिलंय आता म्हणजे कशाला विकायचा. मग ह्यांना पण तुमचं वैयक्तिक काय सल्ला असेल, कशा पद्धतीनं मनाची तयारी केली पाहिजे? नाही तयारी कसा विषय कारण प्रत्येकाच्या. जीव पण लागलेला नाही असतो. आता बरोबर आहे. तुम्ही तर सांगताय प्रत्येकावर की डिपेंड आहे. ती गोष्ट प्रत्येकावर डिपेंड आहे, की म्हणजे मला काय करायचं आहे बाबा, मला या क्षेत्रात नाद करायचा आहे, की विकायचा आहे, की काय करायचं आहे ते. समजा एखादा नाही का म्हणजे वासराने बाबा दाखवलं बाबा नाही का 4-5 सलग गुलाल घेतले, त्याला दाखवलं, की बाबा काय असतं क्षेत्र हे ते. त्याला जर मिळत असेल त्यातून आनंद तर त्याच्याने 100% जोपासावा. पण जर काय तसं काय वाटलं कमी जास्त तर एकच गोष्ट मी सांगेन, की संयम. हं. संयम खूप महत्वाचा आहे क्षेत्रात. जर तुम्ही संयम ठेवला तर 100% तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे संयम सगळ्यात हा महत्वाचा. खूप आणि महत्वाचा तो संयम ह्याच आहे. नाही कुठल्या पण क्षेत्रामध्ये गेलं तर संयमाशिवाय हा काय नाही होत. कुठं वाट पाहणं, विचार आता करणं ह्या गोष्टी. जिवंत त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. हा खोंड माझा बसलेला येडा म्हणून खोंड आहे. हं. तो आता म्हणजे गेल्या 3 ते 4 महिन्या पाठीमागे टॉपला पळत होता आदतमध्ये. म्हणजे आदतमध्ये त्याला टॉप. 9 लाख रुपयाची मागणी पण झाली. कुठल्या कुठल्या मैदानात? सगळ्या मैदानात आणि मोठ्या मोठ्या सगळ्या बैलांबरोबर साखरवाडीच्या बावऱ्यावर पळालाय, हां. अंबरनाथच्या बादलबरोबर पळालाय. हं. 4-5 फायनल आहेत त्याची. आणि मला खूप मोठ्या पैशाला मागणी पण केली. हां. पण मला कुणी म्हणजे मागितलेलं? म्हणजे नाव नाही सांगत त्या व्यक्तीचं XYZ. हं. फक्त 9 लाख रुपयाला मला मागणी पण केली. 9 पण मला लाखाला? पण मला खोंड आम्हाला द्यायचा नव्हता. मला विकायचा नव्हता. आमची म्हणजे माझा टीमवर्क लय मोठा आहे. कारण की हं. मी माझ्या कोणाला मागायचं असेल तर माझ्या टीमवर्कला मानतो. कारण की मी स्वतः इथं घरात नसताना ज्यावेळेला मी मैदानात जातो, त्यावेळेला माझं सगळं पाठीमागचं ते सगळे पोरं करत असतात. त्यामुळे सगळ्यात कोण कोण महत्त्वाचं आहे माझे पोरं. तुमच्या टीममध्ये? सगळे म्हणजे पोरं आहेत आपली 7-8 जण. हं. ती माझं सगळं म्हणजे प्रत्येक म्हणजे असं काही नाही की म्हणजे इथं कामाला आहेत. हां. सगळे वेल एज्युकेटेड आहेत आणि सगळी चांगल्या घरातली लोक आहेत. फक्त त्यांना नाद आहे म्हणून इथं रोज येतात. इथं झोपण्यापासून खाण्यापासून इथं सगळे इथे पोरं असतात. मी ज्यावेळेला मैदानात जातो त्यावेळेला वैरणीपासून ते सगळं बैलाचं जे काही उठं ठेव आहे ते सगळे पोरं करतात माझी. दादा थोडासा वेगळा प्रश्न विचारते की तुम्ही नियोजन करता मोठमोठ्या नंदींचं तुम्ही सांगितलं आतापर्यंत बरीच तुम्ही उदाहरणं पण सांगितली. हो. याच्यामध्ये अर्थार्जन असं काय असतं का? फक्त का आपलं काय नाही असतं ते म्हणजे? म्हणजे कसं म्हणजे मला 2 पैसे समोरच मिळतात म्हणून मी नियोजन करतो असं पण काही नाही. पण म्हणजे नुसतं फुकट पण म्हणजे थोडं असं ते कसं आहे प्रत्येकाचं मला एक आनंद मिळतो त्यातून. महत्वाचं मला मला सांगायचं काय त्यातून मला समाधान. आनंद मिळतो, की मी एखादी गोष्ट हातात घेतली, ती मी केली आणि ते सक्सेसफुल झाली. त्यावेळेला मला खूप मोठा आनंद होतो. त्यामुळे एखादा म्हणजे प्रेमाने दिलं तर घेतो. नाहीतर मग मी कोणाला म्हणजे असं हट्टाने कधीच नाही मागितले आणि मागत पण नाही कधी पैसे. म्हणजे स्वइच्छेनं दिल हो, तेच हो. असं स्वतः नाही ते मागून कधीच कुठलंही नाही. नाही. मग तुम्हाला पण कधी वाटतं का? आता तुम्ही नियोजन तर सगळ्या हो. नंदींचं करता, पण आपण एक नंदी घडवायचाच आणि तो तुमच्या नावानं मैदानात दिसणारा असं काही नियोजन 100%, 100%. म्हणजे असं तुम्ही स्वतःच काही नियोजन केलंय का तुम्ही? हां, आता तोच म्हणजे मी सांगतोय काय तुम्हाला, तो पालेबद्दल सुंदर आहे ना, हं. तो मी घडवला हां. आणि मी 3 फेऱ्यात पळवून पण दाखवला हं. आणि आणि सगळे गुलाल यश पण पण मिळालं. गुलाल घेतला. हां आणि वडकीच्या मैदानात मी मला वडकीच्या मैदानात का माहीत मला माहीत नाही, पण मला वडकीच्या मैदानात यश हे 100% मिळतंच. आता हं. पाठीमागचे 2 वर्ष फक्त गेली म्हणजे हां. मी गेलोच नाही मैदानात हं. आणि नियोजन केलं नाही म्हणून. त्याच्या पाठीमागची 2-3 का मैदानं नाहीत तुम्ही केलं बघितली. त्यावेळी? आपला बैल पण इंजुर्ड होता नानांचा राजा. हां, हां, हां. त्यामुळे त्या बैलाचं मी नियोजन केलं नाही आणि मी गेलो पण नाही. आणि त्याच्या पाठीमागच्या वर्षी पण काहीतरी म्हणजे काहीतरी तांत्रिक प्रॉब्लेम असल्यामुळे मी गेलो नाही. त्याच्या पाठीमागचे 2-3 वर्ष मी
तिथे आम्ही सलग राहिलोय वडकीला. त्याच्या हा पाठीमागच्या बरोबर, राजा ते राहिलेला 3 दोन लारा वर्ष बरोबर. राहिलेले हा, ना आणि त्याच्या वडकीला. पाठीमागच्या वर्षी सुंदर राहिलेला. म्हणजे ह्या वर्षी हॅट्रिक पण होती हा. राजाची पण ना, हो त्यावेळी पण इंजुर्ड असल्यामुळे. पण आता पुन्हा राजा फॉर्म मध्ये हो आलाय, हो, त्याच्यामुळे काही शंकाच नाही, पुन्हा हॅट्रिक होईल 100%. अशीच आपण अपेक्षा करूया. दादा अजून एक सांगा मला याच्यामध्ये, की हे सगळं नियोजन करता सगळ्या गोष्टी होतात, पण ह्यातून समजा जरी तुम्ही शब्द टाकला आणि पुढचा व्यक्ती जर पैऱ्याला नाहीच म्हटला, तर हे कसं हाताळता? म्हणजे तुमचं तुम्ही म्हटलं नाही, स्वभाव तर एक बरोबर आहे. नंबर आहे, हो हो. कुणाशी वैर नाही, सगळ्यांचे एक बोलणं नाही, प्रेमानं असं किंवा कधी झालं नाही. आतापर्यंत कधी नाही झालं. 90% तरी झालेलं नाही कधी, की मी एखाद्याला पुढच्या समोरच्या व्यक्तीला शब्द टाकलाय म्हणजे पैऱ्याबद्दल आणि तो मला नाही म्हणलाय, असं कधी झालं नाही. म्हणजे झालं नाही म्हणतोय मी, 90% तर झालं नाही. आणि त्यातनं पण झालं तर तो शेवटी त्याचा प्रश्न आहे. म्हणजे बैल द्यायचा का नाही द्यायचा तो मालक स्वतः. त्यामुळे हँडल कसं आपण करता मग त्या नाही, तसं काय नाही सिच्युएशन? विषय. सिच्युएशनला कसं हँडल करायचं, तसाच मग दुसरा बैल मी बघतो लगेच. बाबा तो नाही म्हणत, त्यात सिमिलर बैल, बाबा हा बैल सोडला तर हा बैल चालू शकतो. तसा त्याचा सिमिलर बैल बघून मी घालतो तसा बैल. आता पुसेगावचं हिंद केसरीचं एक मानाचं मैदान येते, हो 2-3 दिवसच राहिले. हो हो. मग त्याच्यासाठी काय नियोजनासाठी काय हा, कॉल 3-4 येतात नियोजन काय येणं केलेत. जाणं? आता बघूया, 3-4 नानांच्या राजाचं नियोजन केलंय. दादांच्या प्रभूचं आणि किसनाचं नियोजन आहे. हं. 2-3 नियोजन चांगले केलेत आणि घडल काहीतरी असं वाटतंय. बघूया आता. नक्कीच आता तुम्ही नियोजन केलंय म्हटल्यावर काहीतरी हो. होणारच चमत्कार, कारण आतापर्यंत तुम्ही सांगताय. हो, तेच. हा दादा, आता जे टॉपचे नंदी आहेत हा. आणि तुम्ही त्यांचं नियोजन केलंय आणि त्या नियोजनानंतर त्या नंदीने गुलाल केलंय, असे नावानिशी आम्हाला थोडस सांगा. आता मैदानाचे टॉपचे आहेत, नावं आहेत आणि त्यांचं तुम्ही नियोजन केलं आणि त्यात गुलाल भेटला. आहेत भरपूर असे नंदी. आबांचा पाखरे आहे, शेवद्याबांचा. त्याचं पण म्हणजे ते पण आपलं वडकी आबांचे. मैदानाचं नियोजन नाही, वडकी केलंय? मैदानात नाही. त्याच्या अगोदरची 1-2-3 मैदानं त्याच्या म्हणजे आबा शिवायबांचं माझं एकदम खास रिलेशनशिप. रोज एक फोन असतो आबांचा आणि माझा. ते पण असं घरगुती संबंध असल्यासारखं. आणि त्या पण नियोजनात म्हणजे नाही का, आम्ही विजू मामा काय असतील किंवा अमोल दादा खोटे असतील, मी सगळे आम्ही एकत्रित बसून मग ते विचारपूस करून आम्ही आबांच्या पाखऱ्याचं पण नियोजन आम्ही करतो. आबांचं कसं तुमच्याशी एकदम वेगळंच नातं आहे, हे नातं हा, कसं आहे? पहिल्यापासून अगदी पहिल्यापासून येतात जातात तिकडे सारखे. आणि म्हणजे फोन असतो. म्हणजे जरी आम्ही ह्या क्षेत्रातलं जरी काय विचारपूस नसली तरी आबांचा एक फोन असतो रोज, काय चाललंय काय नाही, बाकीच्या इकडच्या घडामोडी. त्यामुळे म्हणजे माणसं हा. जपणं पण तितकंच महत्वाचं आहे. हो. अजून कोणता नंदी? दादांचा मथुर असेल. आता तुम्ही मथुरचं पण नियोजन हा, केलेलं? म्हणजे मथुरचं म्हणजे कसं, ज्या वेळेला बंदीचा काळ होता, हा. म्हणजे 3 फेऱ्याचं मैदान चालू नव्हतं, त्यावेळेला बिनजोडचं प्रकार चालू होता. हा. त्यावेळेला पहिल्यांदा मला दादांची ओळख काय माझी म्हणजे असं फेस टू फेस नव्हती. त्यावेळेला दादा मला संदीप दादा माझी भोपरचे. त्यावेळेला त्यांचं आणि आमचं रिलेशनशिप चांगलंच. मग दादांचा फोन आला मला की माझे बंधुराज म्हणून आहेत रावदादा पाटील, आणि ते वरती घाटावर येत आहेत आणि त्यांची तेवढी व्यवस्था तेवढी करा, तिथं बैल उतरेल किंवा ती पण उतरतील आणि त्यांची एक शर्यत आहे तेवढी काढून. म्हणजे ओळखी काहीच नव्हती. हा, त्यावेळेला मला वाटतं त्याला भरपूर, मला वाटतं 4 ते 5 वर्ष झाली त्या गोष्टीला. त्यानंतर मग दादा माझ्याजवळ आले, तिथे थांबले माझ्याजवळ 2 दिवस. त्यांची एक शर्यत होती तिथे अनपदे फाटीला, तिथे ती शर्यत झाली. त्यानंतर दादा सलग 2-3 वेळा आले, तर बैल पण उतरला आणि 2-3 शर्यती विजय करून ते गेले. नियोजन तेव्हा तुम्हीच केलं? हा, आणि नंतर मग त्यांच्याशी दादांचा, राहुलदादा माझा संबंध म्हणजे एकदम नाही का घट्ट झाले. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात दादा थोडंसं थोडंसं म्हणजे कामात बिझी होते. त्यावेळेला इथं आमच्या गावची यात्रा असते प्रत्येक वर्षी. त्यावेळेला मला म्हणजे आमच्या पोरांना मथुरबद्दल खूप प्रेम आहे आणि मथुरचे खूप खूप फॅन आहेत ते. त्यावेळेला पोरं म्हणले की दादांचा फोन करून सांगा की मथुर आपल्याला इथं यात्रेला घेऊन यायचंय. दादा त्यावेळेला म्हणजे हे नसताना, म्हणजे फोनवरती नसताना मी शुभम दादाला फोन केला. शुभम दादाने मला आणि इथं बैल पोहोचवला आणि माझ्या इच्छा पूर्ण करून दिली. बघा, म्हणजे राहुल दादांविषयी पण म्हणजे तुमचं कशी ओळख झाली, कसं नातं घट झालं, हे पण सागर दादांनी सांगितलं. आणखी कुठल्या नंदी दादा? आहेत भरपूर नंदी, म्हणजे असं मला पण असं सांगता येणार नाही एवढे मी. म्हणजे एवढे नियोजन तुम्ही एवढे केलेत नियोजन केले, आतापर्यंत? प्रत्येक नंदीचं नियोजन मी केलंय. प्रत्येक नंदीचं असं एखादा बैल नसेल की नियोजन केलं नसेल, प्रत्येक बैलाचं नंदीचं नियोजन केलंय मी. चालतंय दादा, खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगताय. आणि मुख्य म्हणजे आम्हाला विशेष काय वाटलं की तुम्ही डीएड करून, म्हणजे तुम्ही स्वतः सांगितलं की एक माणूस आता कोणता पण असू देत, आयुष्यभरासाठी एखादा जॉब करायचा असेल तर ते आवडीचं 100%. क्षेत्र असलं तरच ते माणूस शेवटपर्यंत करू शकणार.
जर आवड नसली आणि जॉब काम म्हणून करायचं किंवा जॉब म्हणून करायचं म्हटलं तर नाही, ते नाही. शेवटपर्यंत एवढं राहत नाही. नाही ना, माणसाला जीवन हे एकदाच आहे आणि जीवनात आल्यासारखं जे आपल्याला जी आवड आहे, ज्याच्यात आवड आहे आपल्याला, ते पूर्ण केल्याशिवाय मग ते कसलं जीवन मग, आणि असं त्यात मला तर आपण म्हणायचं जर आहे. आवडीचं क्षेत्र असलं त्यात आपण त्यात हा, काहीतरी टॉपचं करू 100%. शकतो. जसं तुम्ही सांगितलं की एवढं शिक्षण झालेलं असताना, एवढं तुम्ही नंबरातलं असताना, एवढं तुमची म्हणजे एवढं हुशार असताना देखील तुम्ही त्यावेळी विचार केला किंवा निर्णय घेतला की मला कुठल्या क्षेत्रात मला आनंदी राहता हो, येईल शेवटपर्यंत आणि तुम्ही हे बैलगाडा शर्यत क्षेत्र निवडलं. निवडलं. पण हे करताना तुम्ही शिक्षण पूर्ण नाही, केल्यानंतर पूर्ण त्या करूनच आवड सगळं. होती, तरी पण तुम्ही ते शिक्षणापर्यंत गेला किंवा पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये बरोबर. आलात. आणि खऱ्या अर्थाने दादांच्याकडून जरी त्यांना बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्रामध्ये नियोजनाचा बादशाह म्हणून ओळखत असले सर्वजण महाराष्ट्रभर, तरी त्यांची ही पण बाजू लक्षात घेणं आवश्यक आहे की त्यांनी पहिल्यांदा शिक्षण पूर्ण केलं, त्याच्यानंतर स्वतः निर्णय घेतला आणि तो निर्णय यासाठी घेतला की मला शेवटपर्यंत समाधान भेटलं पाहिजे. आणि त्यातूनच दादांचं यश किंवा दादांचं हे जे नाव आहे ते ह्याच्यामुळेच आहे असं म्हणता येईल. आणि दादा पुसेगावचं पण आता तुम्ही नियोजन केलेलं आहे, हो, पण तुम्ही 2-3 सांगणार गाड्यांचं नाही नियोजन. कारण तो वेगळा विषय होईल. पण नाही, टॉपचं त्याचा नियोजन विषय नाही काय, फक्त केलेत चांगले नियोजन. बघूया, यश 100% भेटेल असं मला खात्री आहे. 3 गाड्याचं नियोजन केलंय मी. बघू आता. सांगितलं पण ना तुम्ही त्यांची नाव आता? कुणाची? हा, सांगितले. हम्म. हा, दादा प्रभूचं नियोजन आहे, किसनाचं आणि आपल्या नानांच्या राजाचं. ते काय बैल आपलाच आहे, त्याचा काही विषय नाही. 3 बैलांचं नियोजन मी केलंच होतं आणि बघू आता काय 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 होतंय. होतंय हा, म्हणजे ते मानाचं मैदान असताना दादांनी खऱ्या पहिल्यापासून दादा सांगतायत जिथं जिथं दादांनी नियोजन केलं त्या नियोजनामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना यश मिळालंय. त्याच्यामुळे त्यांना हे नाव कदाचित सगळेजण त्या नावानं ओळखत असतील. तर बघूया आता येणाऱ्या पुसेगाव मैदानामध्ये पण त्यांनी केलेलं नियोजन कितपत कुठपर्यंत जाते आणि गुलालात हे नंदी राहतायत का. आणि दादा खरंच तुम्ही वेळात वेळ काढून तुमची ही सगळा प्रवास आम्हाला सांगितला आणि तुम्ही तरुण पिढीला पण या शर्यत क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने उतरलं पाहिजे त्याबद्दल पण सांगितलं. पुन्हा एकदा आम्ही तुमचं मनापासून आम्हाला हा वेळ दिला तुम्ही त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही तुमचा आभार मानतो. थँक्यू.